नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेड शेअर जंप ॲज कंपनी अनाउन्सेस ₹140 crore इन्व्हेस्टमेंट टू बूस्ट इलेक्ट्रिफिकेशन मॅन्युफॅक्चरिंग. तर मित्रांनो, GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेडने 140 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी हे 140 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे आपली इलेक्ट्रिफिकेशन मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. त्याचसोबत आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 289 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 569 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 458 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 569 कोटी रुपये. तसेच KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 43 कोटी रुपयाने डबलपेक्षाही जास्तीने वाढून आता आला आहे 104 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 85 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 104 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. त्याचसोबत आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 643 कोटी रुपयांनी मार्जिनली घसरून आता आली आहे 615 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 576 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 615 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 137 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 141 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 109 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 141 कोटी रुपये. चला आता बोलूया PSU कंपनी REC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, REC लिमिटेड शेअर फॉल आफ्टर PSU कट्स AUM ग्रोथ गायडन्स फॉर फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, REC लिमिटेडने आपल्या AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या ग्रोथसाठी गायडन्स दिला होता. पहिले 15% अँड 17%. आणि मित्रांनो, या कंपनीने आपला AUMची ग्रोथ गायडन्स कट केली आहे आणि आता नवीन AUM ग्रोथ गायडन्स दिली आहे 11% अँड 13%. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला PSU कंपनी REC लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडियाज मेगा शिपबिल्डिंग प्लान्स HD हुंडई अँड कोचिन शिपयार्ड इन टॉक्स फॉर ₹10,000 करोड प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केंद्राने तामिळनाडू, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये मेगा शिपबिल्डिंग आणि रिपेअर फॅसिलिटीज स्थापन करण्यासाठी लँड आयडेंटिफाय केले आहे, ज्यामुळे भारताला ग्लोबल शिपबिल्डिंग हब बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जात आहे. पहिल्या प्रोजेक्ट्सपैकी एक म्हणजे तामिळनाडूतील थुथुकुडी येथे 10,000
कोटी रुपयाचा मेगा शिपयार्ड साऊथ कोरियाची HD हुंदई कोचिन शिपयार्ड लिमिटेड सोबत पार्टनरशिप करण्याच्या जवळ आहे असे ऑफिशियल कन्फर्म आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ क्रेडिट रेजेस ₹1000 करोड इन मेडन बॉन्ड इश्यू ॲट 7.19% यील्ड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी जिओ क्रेडिटने मेडन बॉन्ड इश्यू करून 1000 कोटी रुपये रेज केले. 7.19% कट ऑफ यील्डवर 2 वर्ष आणि 10 महिन्यात मॅच्युअर होणाऱ्या बॉन्ड्स सेल केले, अशी अपडेट सोर्सेसच्या थ्रू येत आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स आईज स्ट्रॉंग इलेक्ट्रिक व्हेकल सेल्स रिबाउंड इन फायनान्शियल इयर 2026 विथ न्यू लॉन्चेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडला अपेक्षा आहे की फायनान्शियल इयर 2026 मध्ये न्यू मॉडेल्स आणि प्रोडक्टमुळे फायनान्शियल इयर 2026 मध्ये स्ट्रॉंग बाउन्स बॅक येऊ शकतो इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलच्या सेल्समध्ये, अशी टाटा मोटर्स लिमिटेडला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडने विटनेस केले की टाटा मोटर्स लिमिटेडचा इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकलची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये 10% डिक्रीज झाली आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा फाईल इन्सॉल्वेन्सी पेटिशन अगेन्स्ट जेन्सॉल इंजिनिअरिंग ओव्हर ₹510 करोड डिफॉल्ट. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने ओव्हर ₹510 करोड डिफॉल्टमुळे जेन्सॉल इंजिनिअरिंगच्या अगेन्स्ट इन्सॉल्वेन्सी पेटिशन फाईल केली आहे. आणि मित्रांनो, यामुळे उद्या इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा शेअर फोकसमध्ये राहील. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.